स्वामी समर्थ. डॉक्टर राखी शनिवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आलेली आहे. आणि आज धनतेरस आहे. सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी सूर्याला जल दिलेला आहे, गणेशजींना दुर्वा फुल वाहिलेला आहे, शंकराच्या पिंडीवर आपण आज जल अर्पण केलेलं आहे. थोडं गुळ अर्पण करा किंवा तुम्हाला मध मिळालं तर मध अर्पण करा, बेल फूल अर्पण करा, धूप बत्ती दाखवा, घरामध्ये धूप बत्ती दाखवा, ज्याच्याने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि एक सुंदर वातावरण तयार होतं. आपल्याला आज धनतेरस साजरा करायचा आहे. सकाळी आपण दिवे लावलेले आहेत, काही जणांनी फटाकेही फोडलेले आहेत. आजपासून आपला वासू झाल्यानंतर वासुवारस झाल्यानंतर आजचा पहिला दिवस धनतेरस आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला खूप काही परचेस खरेदी करायचं असतं आणि आपण संध्याकाळच्या वेळेला सांज वेळेला आपण आपली खरीदारी नक्कीच करतो. या वर्षाला जरी मंगळाचं वर्ष असलं तरी आपल्याला चांदी खरीदणं फार आवश्यक आहे. चंद्रमाचं प्रतीक चांदी आहे आणि ज्यांच्याकडे चंद्रमा आकर्षित होतो त्यांच्याकडे व्यवसाय, धन प्राप्तीचे योग खूप लवकरात लवकर येतात. आज सोन्याला तितकंच महत्व आहे. सोन्याची किंमत बघितली तर खूप वाढत आहे, तसेच चांदीची किंमतही त्याच्यापेक्षा जास्त वाढत आहे. नाही जमलं तर थोडस छोटासा कॉइन किंवा काही घेता आलं तर घ्या. नाही जमलं तर घरामध्ये तुम्ही तुमच्या 5 वस्तू आणा. झाडू आणा, धने आणा, हळद कुंड आणा, म्हणजे अख्खी हळदीचे कुंड असतात ते 11 आणा. परत तुम्हाला आवडेल तसं गहू तुम्ही घरात आणा, तांदूळ घरात आणा किंवा गहू नाही जमलं तर पीठ घरात आणा. डाळीचं पीठ, चण्याचं पीठ किंवा अशा फराळासाठी तर ऑलरेडी आपण आणलेलंच आहे सगळं, पण आजच्या दिवसात थोडं 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 तुम्ही खरेदी करा. कारण आपलं धान्य हेच आपलं खरं म्हणजे सगळं भरभराटी असते. शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य आपल्यापर्यंत पोहोचतं आणि आपण सण साजरे करतो आणि हीच भरभराटी आहे. ह्याच आदान प्रदानातून शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचणार आणि त्यांचीही दिवाळी साजरा होणार. म्हणून सोन्याच्या मागे न धावता, खूप महागड्या वस्तू न घेता आपण जर घरामध्ये धान्य भरलं, आज राशन भरलं तर खूप चांगलं आहे. चांदी घ्या, छोटं मोठं तुम्हाला काही चांदीचं घ्यायचं झालं तर. भांड्यामध्ये काही घ्यायचं झालं तर आज तुम्ही छोटीशी वाटी, छोटासा चम्मच का होईना पण पितळेचं घ्या. त्या निमित्तानं गुरु, कारण आपल्याकडे आता गुरुची गुरु आलेला आहे कर्क राशीमध्ये आणि त्याच्यात आता तुळ राशीमध्येच पण त्याची भ्रमण होणार आहे. तर ह्या गुरूंच्या भ्रमणाने सगळ्या राशींवर खूप चांगलं प्रभाव पडावा, त्याच्यासाठी आपण पिवळ्या वस्तूंचा वर जास्त करत तर पितळेचं भांड तुम्ही घेतलं तर खूपच छान. तुम्ही आजच्या ह्या खरेदीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींना नक्कीच वाव द्या आणि ह्या छोट्या वस्तू तुम्ही खरेदी करा. दारामध्ये मातीच्या पंथी लावा. आज शनिवार आहे तर खास करून पिठाचे 4 मुखी दिवा आपल्या दक्षिणेकडे नक्कीच लावा. आपल्या पितृंकडून आशीर्वाद घ्या आणि दक्षिण दिशेचा हा दिवा आपली भरभराटी करो. महालक्ष्मीचं नामस्मरण घ्या. श्री महालक्ष्मी भ्यो नमः. तर तुम्ही जप करा किंवा श्रीम श्रीमचा सुद्धा जप करू शकता. आज हनुमंताच्या देवळामध्ये जायचंय. राईचं तेल किंवा चमेलीचं तेल आता दिवा त्यांना अर्पण करायचं आहे. नारळ अर्पण करा. जमलं तर तुम्हाला बुंदी किंवा लाडू किंवा काही नाही जमलं तर गुळ आणि चण्याचा तर नैवेद्य नक्कीच द्या. आणि शनी देवळामध्ये जाऊन काळे तीळ अर्पण करा. त्यांना सुद्धा निळ्या रंगाची फुलं आवडतात तर निळ्या रंगाचं फुल जर तुम्हाला मिळालं, गोकर्णीचं फुल वगैरे, तर नक्कीच अर्पण करा. तर अशा अशा पद्धतीने आपण आज धनतेरस साजरा करणार आहोत. ज्यांना देवळात नाही जाता आलं पण तुमच्या घरामध्ये तुम्ही देवांकडे सगळ्यांची नावं घेऊन श्रीरामाचं नाव घेऊन हनुमंताची प्रार्थना करा. हनुमान चालीसा वाचा आणि विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी आरती नक्कीच करा. कारण आज आपण लक्ष्मीला आमंत्रण करणार आहोत आणि उद्या आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत. तर विष्णू आणि लक्ष्मी या दोघांना नक्कीच आमंत्रित करा आणि उद्या आपल्याकडे स्थायी होण्याची प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. हॅपी धनतेरस.